मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ताच व्हिडिओला सुरुवात करते आणि मी छानपैकी मस्त रेडी झाले. तर मी तुम्हाला माझा लुक दाखवते आणि छान अशा आता वडाच्या झाडाच्या पूजेसाठी चालले. सगळं ताट वगैरे सगळं रेडी केलं आहे आणि हे बघा माझं लुक छान असा मस्त. तर मी लुक घरीच केला आहे, माझा स्वतःच मेकअप केला आहे मी. तर मला घरीच मेकअप करायला म्हणजे आवडतो. तर कसा झाला आहे नक्की सांगा कमेंटमध्ये. मी इकडे आता छान अशी रेडी झालेली होती आणि निघालेली होती वडाची झाडाची पूजा करण्यासाठी. तर आई आणि मी सोबतच चाललेली होती आणि इकडे पूजन ते पण आलेले होते. तर आम्ही सगळे सोबतच चाललेलो होतो. तर आमच्या जवळच तिथे एक झाड आहे, स्कूलमध्ये एक झाड आहे, त्याला छान असं पार वगैरे बांधलेलं आहे. इकडे पूजाच्या सासूबाईं त्या पण आलेल्या होत्या आणि म्हणजे आमच्या घरावरनंच रस्ता आहे जाण्यासाठी. मग तिथनंच आम्ही निघालो. आम्ही इकडे आल्यानंतर सगळ्याच बायांची इकडे गर्दी होती पूजेसाठी, कारण की दुपारची म्हणजे सकाळ 11, 11:30, 12 वाजलेली होती. त्यावेळेस सगळ्यांची कामे वगैरे घरातली आवरून बायका सगळ्या पूजेसाठी आलेल्या होत्या. तरी इकडे आम्ही आल्यानंतर आहे ना आईने आणि मी पूजा करून घेतली. तरी इथे छान असा छोटासा पार वगैरे बांधलेला आहे आणि इथे छान असे देव पण आहे. तर इथे पूजा करून घेतली वडाच्या झाडाला हळदी कुंकू लावून. तर वडाच्या झाडाची पूजा ही नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी करतात. वडाच्या वृक्षाखालीच सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले होते, म्हणून या वडाला खूप पवित्र मानलं जातं आपल्या हिंदू धर्मामध्ये. ज्येष्ठ महिन्यात जी पौर्णिमा येते त्यावेळेस ना वटसावित्री पौर्णिमा म्हणून ही साजरी केली जाते. तर सगळ्या सौभाग्यवती स्त्रिया तर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वडाच्या झाडाला 7 फेरे मारून हाच पती 7 जन्म मिळावा म्हणून व्रत करतात. त्या दिवशी उपवास करतात आणि सगळ्याजणी इथे वडाच्या झाडाची पूजा करून नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. इकडे आता माझी पूजा झाली, त्यानंतर आईने पूजा करून घेतली. तर आईने इकडे वडाच्या झाडाला पाणी वगैरे घालून हळदी कुंकू लावून घेतलं आणि दुसऱ्या साईडला पूजन त्यांचे पण त्यांनी पण पूजा करून घेतलेली होती. त्याही दुसऱ्या साईडने बसलेल्या होत्या. तर आता इकडे सगळ्यांचीच पूजा होत आलेली होती आणि दुसऱ्याही बायका पूजेसाठी उभ्या होत्या. आमची पूजा वगैरे झाली आणि त्यानंतर इकडे आम्ही सगळे बसलेलो होतो. आई, मी, अंशू, पूजाच्या सासूबाई आम्ही सगळे इकडे बसलेलो होतो. त्यानंतर मग आम्हाला हळदी कुंकू लावायचं होतं एकमेकींना. तर आम्ही खाली गेलो तर सगळ्यांनी इकडे एकमेकींना हळदी कुंकू लावलं.
असेल तुम्हाला. थोडासा घामामुळे पुसलाय कारण की गरम ऊन होतं बाहेर, गरम होत आहे आणि पाऊस नाही आहे. जून महिना संपला आलाय तरी पण पाऊस नाही आहे. आणि मिस्टर पण आले छान. आल्यावर मी त्यांना तयार व्हायला लावले कारण की मला छोटीशी रील शूट करायची होती, म्हणजे मोठी करायची होती पण मग मिस्टरांनी काही मनावर घेतलं नाही, त्याच्यामुळे मग ती राहून गेली. मी काय म्हणून घेतलं करायची होती पण आता मी त्यांना 2-3 दिवसापासून माझ्या मागे काम मी मागं लागली होती पण मग त्यांचं चाललं होतं कामाचं, त्याच्यामुळे मग रील काही शूट झाली नाही आमची, म्हणून मग छोटासा प्रयत्न राहणार आहे रीलच्या याच्यातून. मिस्टरांना रील फोटोशूट हे करायला काही जास्त आवडत नाही. आवडतं फोटो पण आवडत नाही तिथे, आवडत आहे सर्वांना आवडत आहे. पण कसं आहे माहिती का, वेळ नाही तेवढा. मिस्टरांकडे वेळ नाही. आताच जमून आले, बिचारे जेवले आणि बिचारे माझ्यासाठी रेडी झाले, नाहीतर ते रेडी आराम करणार होतो. ते रेडी नाही होत, ते नाईट पॅन्टवर टी शर्टवरच असतात, पण माझ्यासाठी रेडी झाले आज कधीच्या नवल. एवढं कपडे घालवणार किती टाइम तुमच्या सगळ्यांसमोर मिस्टरांचे नाही का दर्शन घेते. बरेच काही म्हणतील की दर्शन मी सकाळी घेतलंय तसं आंघोळ झालं. मी विचार केला एवढा आज सगळं फक्त देव मी सूर्य पाहिला म्हणून पूर्वी उघडला का पुढचे विकून, पण आता काय उगवला पूर्वेकडूनच होता पण मग सकाळी मी गावावर होती त्याच्यामुळे मग काही शूट घेता आलं नाही. तर आता शूट घेते. चांगला आशीर्वाद द्या, मस्त सुखाने राह, एकदम समृद्धी राहू दे. तू काय काय बाळा. चला मिस्टरांचं दर्शन घेऊन झालंय आता मस्त, आणि छोटीशी रील वगैरे करतो आता घरामध्ये. आणि आता आमचं फराळाचं वगैरे झाले, मिस्टरांनी पण जेवण वगैरे केलंय. आणि रील शूट करायची असं त्या मिस्टर लगेच म्हणताय कपडे चेंज केले तर चालेल का, म्हणजे मी केव्हाची रेडी झाले, वडाच्या झाडाला एवढे उन्हात गेले, उन्हातून आले. मला असं वाटतं आराम करावा, एक तास असं एक तास झोपून घ्यावा असं वाटतंय मला. एवढं आता सोन्याच्या अंगठीत पाचूचा खडा, सागरावांसर माझा 7 जन्माचा जोडा. इकडे मी मिस्टरांसाठी छान असा उखाणा घेतलेला होता. तर रील इकडे शूट चालू होती म्हणून हे उभे व्हिडिओ घेतले. तर काही फोटो वगैरे शूट केले आम्ही घरी आल्यानंतर, कारण की मिस्टर तर काही बाहेर यायला तयार नव्हते. मग घरीच छान असे फोटो शूट केले. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला वटपौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.